नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्ते पवार सर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. स्वाध्याय व त्याची बोर्डात आपल्याला उत्तरे कशी लिहायची हे आपण पाहत आहोत. इयत्ता 10वी, विषय इतिहास राज्यशास्त्र. आजचा पाठ आहे पाठ 2, इतिहास लेखन भारतीय परंपरा. चला पाठाला सुरुवात करूया. त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आम्ही सचित्र आणि अत्यंत छान आणि आपल्याला समजेल या भाषेत हा पाठ बनवलेला आहे. एकूण 5 भागांमध्ये. पहा, भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, भाग 5. त्याचबरोबर आपण NTSC म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा देत असाल तर या पाठाचे स्वतंत्र MCQ विथ आन्सर्स चे पण व्हिडिओ पाठ आहेत. त्याचबरोबर या पाठाची स्वतंत्र अशी युनिट टेस्ट सुद्धा तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळेल. आपण हे सर्व पहा, आपल्याला निश्चितच याचा फायदा होईल. चला आजच्या पाठाला सुरुवात करूया. पहा, 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डॅश हे होत. 1. अलेक्झांडर कनिंगहॅम. 2. विल्यम जोन्स. 3. जॉन मार्शल. 4. फ्रेडरिक मॅक्सम्युलर. पहा, अलेक्झांडर कनिंगहॅम. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद डॅश यांनी केला. 1. जेम्स मिल. 2. फ्रेडरिक मॅक्सम्युलर. 3. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. 4. जॉन मार्शल. फ्रेडरिक मॅक्सम्युलर. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या संदर्भातल्या किंवा इतिहास भूगोल राज्यशास्त्र या पाठाच्या संदर्भात कुठलीही अडचण येऊ द्या, फक्त कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि त्याचबरोबर आमचा पाठ जर आवडला तरी सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया कळवा. पहा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. स्वाध्यायामध्ये काय दिले? चुकीची जोडी ओळखून दुरुस्त करा लिहा. आता फक्त काय राहिले? चुकीची जोडी ओळखा. पहा, कोणती दिली होती? 1. हू वेअर द शूद्राज, वंचितांचा इतिहास. स्त्री पुरुष तुलना, स्त्रीवादी लेखन. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मार्क्सवादी इतिहास. 4. ग्रँड डफ, वसाहतवादी इतिहास. चुकीची जोडी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857, मार्क्सवादी इतिहास. पहा, 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. पहा, बोर्डात उत्तर कशी लिहायची. 1. इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. 2. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. 3. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्यांकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले. 4. राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, 2. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्वाचा प्रकार आहे. उत्तर पहा. 1. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रपट, शिलालेख, कागदपत्रे, नाणी म्हणजे करन्सी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक साहित्यात बखरींचाही समावेश होतो. 2. बखरीत शूरवीरांचे गुणगान असते, ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. 3. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात. 4. तत्कालीन म्हणजे त्या काळातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक,
जीवनांचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनासाठी उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. आपण उदाहरणादाखल सभासद बखर, पानिपतची बखर, होळकरांची कैफियत हे पण लिहू शकतो. पुढचा पहा. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. मुघल सम्राट बाबर यांच्या आत्मचरित्रात कोणत्या बाबीचा समावेश आहे? पहा. मुघल सम्राट बाबराने आपल्या तुझुक-ई-बाबरी, ज्यास आपण बाबरनामा सुद्धा म्हणतो, या आत्मचरित्रात पुढील बाबींची वर्णने केली आहेत. 1. त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने. 2. ज्या ज्या प्रदेशात त्याने प्रवास केला त्यांची वर्णने. 3. शहरांची वर्णने. 4. स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पती सृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने तुझुक-ई-बाबरी यात नोंदवलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, फक्त एकच विनंती, जर आपण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि आमची सर्वांची मेहनत जर आपल्याला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाठांना लाईक करत चला आणि शेअर करत चला, म्हणजे त्यांना सुद्धा याचा काय होईल, फायदा होईल. पुढचा प्रश्न. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर बघा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले आहेत. त्यांचे राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. पहा. 1. 1857 साली भारतात झालेल्या बंडांकडे त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले. 2. त्यांच्या या आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. 3. त्याचबरोबर प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 4. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. पुढचा प्रश्न पहा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात प्रामुख्याने मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रवाह दिसतो. 1. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. वर्गसंघर्ष आपण काल पाहिलात, गरीब श्रीमंत. मार्क्सच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. 3. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते. 4. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचाही अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब दामोदर धर्मानंद कोसंबी, श्रीपाद अमृत डांगे, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. पुढचा. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. पहा. इतिहास लेखन, भाषाशास्त्र, उत्पत्ती, व्याकरण यांचे मूलभूत संशोधन करणारे वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान आपल्याला पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. 1. वि. का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले. 2.
इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय, हा विचार मांडला. सर्वांगीण, सर्व अंगाने, समग्र, संपूर्ण. 3. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरांसाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती म्हणजे इतिहास नव्हेत, असे त्यांचे मत होते. 4. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. 5. अस्सल कागदपत्रांच्या आधारे, अस्सल ओरिजिनल इतिहास लिहिला पाहिजे, याबाबत ते आग्रही होते. स्थल, काल, व्यक्ती या त्रयींची, त्रयी म्हणजे 3, बद्ध झालेल्या मानवी प्रसंगांचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे, असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन आणि मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले एक फार मोठे योगदान आहे. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढील तक्ता पूर्ण करा. पहा, एका बाजूला तुम्हाला ग्रंथकार आणि एका बाजूला तुम्हाला त्यांची ग्रंथ दिले आहेत. एक सोडवून दिले बघा, जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. बघा, जेम्स ग्रँट डफ, अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. मग द हिस्ट्री ऑफ इंडिया कोणाचा आहे? माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचा आहे. श्रीपाद अमृत डांगे यांचं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. हू वेअर द शूद्राज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, संकल्पना चित्र पूर्ण करा. पहा विद्यार्थी, एकदा व्यवस्थित पाहून घ्या प्रश्नोत्तर. पहा, जियाउद्दीन बर्नी, इतिहास लेखनाचा हेतू. ग्रंथ कोणता आहे? तारीख-ए फिरोजशाही. जागा छोटी असल्यामुळे मी थोडंसं वर देतो. त्याच्यानंतर बघा, तुझुक-ई बाबरी, बाबराला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने. हे कोणाचं आहे? बाबर. कल्हण, काश्मीरचा इतिहास. पहा, राजतरंगिणी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दींची माहिती. सभासद बखर, कुणाचे? कृष्णाजी अनंत सभासद यांचे. आपण मध्येच लिहायचं, मी जागा अपुरी असल्यामुळे बाहेर लिहिले. पुढचा प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. प्राच्यवादी इतिहास लेखन. पहा, 1. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. 2. या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केलं. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. 2. राष्ट्रवादी इतिहास लेखन. 1. 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण झाली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केलं. 4. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. पुढचा पहा, वंचितांचा इतिहास. समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले
अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतूनच वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. 3. इटालियन तत्वज्ञ अँटोनियो ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासूनच करण्याची कल्पना मांडली. 4. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले. 5. परंतु त्यापूर्वीच भारतात वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो. त्याचबरोबर आम्ही पूर्वीच सांगितल्यासारखं पूर्ण पाठ एकदा व्यवस्थित पहा. अत्यंत सचित्र पद्धतीनं आणि सोप्या भाषेत आपल्याला समजेल याच पद्धतीनं या संपूर्ण पाठांची आम्ही रचना केली. त्याचबरोबर हा स्वाध्याय पहा. त्याचबरोबर युनिट टेस्ट पण सोडवा. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असतील, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे. उत्तरांच्या खात्रीसाठी पाठ्यपुस्तक पहा, म्हणजे आपला एकतर सराव पण होईल, आपला अभ्यास पण होईल. चला, अशाच पद्धतीने आम्ही नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत जाऊ. फक्त नम्र विनंती एवढीच की चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाठ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण शेअर करा. ज्ञानदान हे पण एक फार मोठं दान समजल्या जाते. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ पाठांमध्ये. नमस्ते, धन्यवाद.